10 लाखापेक्षा महागडी कार खरेदी केली, त्याच वेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडनं सायलेंटली 1% टॅक्स कट करतो. यालाच TCS म्हणजेच टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स असे म्हणतात. जेव्हा आपण आपली ड्रीम कार शोरूमच्या बाहेर काढत असतो, तेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडनं 1% टॅक्स वसूल करतो. हा TCS तो तुमच्या पॅनवर जमा होतो. बहुतेक लोकांना हे माहीतच नाही की हा पैसा त्यांच्या पॅन अकाउंटवर जमा झालेला आहे आणि त्यांना तो क्लेम करायचा असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा 10 लाखाची गाडी घेता, तेव्हा तुमचा ₹10,000 कट करून तुमच्या पॅनवर जमा केले जातात. जेव्हा तुम्ही ITR फाईल करता, तेव्हा तुमचे हे TCS अमाउंट तुमच्या टॅक्स लायबिलिटीच्या अगेन्स्ट ॲडजस्ट होते किंवा तुम्हाला ते रिफंड मिळाले जातात. त्यामुळे ITR फाईल करताना तुमचा 26AS चेक करा आणि हा टॅक्स क्रेडिट व्हेरीफाय करा आणि मगच ITR फाईल करा. कारण बहुतेक लोकांना माहीत नाही की हा टॅक्स कट झालेला आहे आणि त्यांनी ITR नाही फाईल केल्यामुळे हा पैसा गव्हर्नमेंटकडे पेंडिंग आहे. सो तुम्ही जरी लक्झरी कार घेताना एक्साइटमेंट असेल, तरी तुमची गाडीची किंमत मोठी आहे किंवा गाडी महागडी घेतली म्हणून TCS कमी समजून सोडून देऊ नका. कारण हा TCS हा तुमचा रिफंड आहे आणि तो तुम्ही क्लेम करा. अशाच हिडन रिफंडसाठी फॉलो करा माझे चॅनल सी हेमा एक्सप्लेन. थँक यू.